आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पंढरपूरमधील पाण्याचं श्रेय लाटू नका, जनता जागा दाखवेल। शेकाप नेते बाबासाहेब देशमुखांचा शहाजी बापू पाटलांना इशारा। पंढरपुरात पाणी आणण्यावरून श्रेयवादाची लढाई। संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा। अतुल सावेंना संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्याची भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी। धनगर समाजाकडून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय। 1 ऑगस्ट आधी अहवाल सादर करण्याचे शिंदे समितीला निर्देश। इतर राज्यामधील आरक्षणाचा अभ्यास करत समिती अहवाल देणार आहे। गिरीश महाजनांची माहिती। निकाल आधी झळकलेत विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर। नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कोल्हेंच्या बॅनरमुळे चर्चा। नागपूर ग्रामीणच्या 6ही जागा भाजप लढणार। भाजपचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळेंचा दावा। नागपूर ग्रामीणमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाचे वर्चस्व नसल्याचं वक्तव्य। वाशीमध्ये हाके आणि वाघमारेंच्या अभिवादन यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं। शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत दोघांचं स्वागत। स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी। भाजप युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष शंभूराज जगताप यांच्यावर पदावर बडतर्फ करण्यात आलाय। तर लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा जगताप यांच्यावर ठपका। सामना वृत्तपत्रामधून चंद्रपूरच्या 2 ऐवजी 3 जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीची परस्पर घोषणा। तर ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। दूध दरासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। दुधाला किमान 35 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी 28 जूनपासून राज्यभरात आंदोलन करण्याचा संघर्ष समितीचा इशारा। पुणे जिल्हा युथ संघाचे आता अध्यक्ष भगवान पालसकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्र्यांकडे दुधाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी। सलग 3ऱ्या दिवशी पुणे महानगरपालिकेची तोडक कारवाई। पुण्यामधील कल्याणी नगर परिसरातील कप्पा बारच्या अनधिकृत बांधकामावर ही कारवाई करण्यात आली। 2 दिवसामध्ये एकूण 92,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा। सोलापूर शहर भाजपच्या वतीनं विधानसभा मतदारसंघात महासेवा शिबिराचं आयोजन। आतापर्यंत 2,000 नागरिकांनी शिबिरात घेतलाय लाभ। धुळ्यात रेशन कार्डवरून नावं गायब होण्याचा प्रकार उघडकीस आलाय। अॅडव्होकेट पंकज गोरेंनी नागरिकांच्या वतीनं निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विचारणा केली। बुलढाणा जिल्ह्यामधल्या सिंदखेड राजा ते शेगाव शक्तीमार्ग रद्द करा। शेतकरी कृती समितीचा सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून 9 आणि 10 जुलैला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं तर प्रलंबित महागाई भत्त्याची देखील एसटी कर्मचाऱ्यांकडून मागणी। सोलापूरच्या टाकळी गावात जलजीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। ग्रामस्थांची मंत्री गिरीश महाजनांकडे तक्रार। भ्रष्टाचार न थांबवल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा। नांदेडमध्ये ई-केवायसी नसल्यानं 66,339 शेतकरी लाभापासून वंचित आहेत। शेतकऱ्यांचा 42 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर पडू नये। शेतकऱ्यांना तात्काळ ई-केवायसी करण्याचं आवाहन। अकोल्यातील उमरी रोडवर पिण्याचं पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी। राज्यात पावसाचा जोर कायम राहणार। हवामान खात्याकडून विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बहुतांश भागात संततधार पाऊस। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं तर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। नागपूर जिल्ह्याला पावसानं हुलकावणी दिल्यानं शेतकरी अडचणीमध्ये। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। जिल्ह्यामध्ये 65% शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड आहे। भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यात कांद्याची आवक घटली। उन्हाळी कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलो। जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। जळगावात आठवड्याभरापासून आता दडी मारलेल्या पावसानं आगमन केलेलं आहे। दमदार पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावलाय। छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पावसानं दडी मारल्यानं अनेक पिकं कोमेजण्यास सुरुवात झाली। लाखो रुपये खर्चून केलेली पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर। वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 75% पेरण्या पूर्ण। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाची लागवड। राहिलेल्या पेरण्या पुढील 2 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे। पावसानं पाठ फिरवल्यानं पूर्व विदर्भात पेरण्या खोळंबलेल्या आहेत। नागपूर विभागामधील धरणांमध्ये फक्त 35% पाणीसाठा शिल्लक। पावसानं पाठ फिरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील काही भागात पेरण्या रखडल्यात। पावसाअभावी सुरगाणा तालुक्यात भाताचा हंगाम लांबण्याची शक्यता। भुसावळ तालुक्यात 11,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण। यावर्षी तालुक्यामध्ये सोयाबीनच्या लागवडीचं प्रमाण कमी आहे तर उडीद, तूर, मूग, तीळ या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल। पालखी सोहळ्यासाठी पीएमपीएल प्रशासन सज्ज। देहू आणि आळंदीसाठी 26 जून ते 30 जून दरम्यान 148 बस सोडल्या जाणार।
29 जूनला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार. पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज. 29 जूनला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार. देहू आळंदी मार्गावर वाहतुकीमध्ये बदल. प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी देहू आळंदी इथं वाहनतळाची व्यवस्था. संत कान्होराज महाराजांच्या पालखीचं शिरूरमधून प्रस्थान. बैलजोडीच्या रथानं हरिनामाच्या जयघोषात पालखी पंढरपूरच्या दिशेनं निघाली.